सर्वांना जय आदिवासी, जय एकलव्य, जय भीम। तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असं की आता सर्वजण दर ठिकाणी उभे राहत आहे, दर ठिकाणी आज म्हणून आम्ही निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये। माझा गेले काही 2 वर्षापासून प्रयत्न चालू होता की आपण सर्वजण सत्तेत उतरले पाहिजे। आज दिंडोरी भागातून आपण महाराष्ट्र केसरी गुलाबदादा यांना त्या दिंडोरी भागातून आपण उभा केलेला आहे। ताकि तात्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरल्यामुळं मी दीपक बर्डेंनी फॉर्म भरला नाही, माघारी घेतला। का की आपल्याला एक चांगला उमेदवार व चांगला नेत्याची गरज आहे। का की आपण गेल्या काही 75 वर्षामध्ये आपण आदिवासी बांधव दुसऱ्यांचे झेंडे घेऊन फिरलो, दुसरे आपण नेते उभे केले, दुसऱ्या नेत्यांना आपण गेल्या काही 10-20 वर्षापासून निवडत आणतोय, पण त्या उमेदवारांना आदिवासींचं घेणं नाही। आज विचार करा की गेल्या काही 5 वर्षामध्ये लहान लहान मुलींवर बलात्कार झाले, खूप काही असे अन्याय झाले, खूप काही अत्याचार झाले। आज महिला सुरक्षा नाही। आज चांदवड, देवळा, सटाण्यामध्ये येवला तालुका असेल, निफाड असेल, या ठिकाणी पाण्याचा भाग इतकं तुम्हाला सांगतो पाणी अजिबात नाही, त्या ठिकाणी पिण्याची पाण्याचा प्रॉब्लेम आला। म्हणून आज तुम्हाला सांगतो की आपण सर्वजण जागे व्हा, उठा, आपल्या घरातनं प्रयत्न करा आणि आपल्याला आज महाराष्ट्र केसरी गुलाबदादा पैलवान यांना आपल्याला विजय करायचा आहे। आज तुम्हाला सांगतो की आपला 5 नंबरला आज तात्यांचा 5 नंबर बॅट आहे। तुम्हाला त्या ठिकाणी या बॅटीला निवडून आणायचं आहे, सर्वांना दाखवायचं आहे। आज आपल्या तात्यांचं तुम्हाला सांगतो वंचित आघाडीतून तात्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं, पण त्याही ठिकाणी वंचित आघाडीने दुसऱ्याला उमेदवारी दिली, पण तरी आम्ही माघारी घेतली नाही। का की आम्ही वरिष्ठ आदिवासी आहोत, आम्हाला आज कळकळ आहे समाजाची, आम्ही असं ठरवलं माघारी अजिबात घ्यायची नाही। पण तुम्हाला सांगतो घरोघरी जाणार आहोत आणि आपले उमेदवार महाराष्ट्र केसरी गुलाबदादा पैलवान हे सर्वांच्या घरी येणार आहेत आणि सर्वांच्या घरी भेट देणार आहेत। आज तुम्हाला सांगतो आम्ही आज 9 तारखेला निफाडला आलो होतो, उद्याही 10 तारखेला आम्ही निफाडमध्ये आमची निफाडमध्ये मीटिंग होणार आहे, त्या ठिकाणी थोडेसे दौरे होणार आहेत, सर्वांना आम्ही भेटणार आहोत। ताकि आज माझी नम्र विनंती आहे की सर्वांपर्यंत आज गुलाबदादा पैलवान हे सर्वांच्या घरापर्यंत येणार आहेत, सर्वांना सांगणार आहेत की तुमचा चांदवड तालुक्यामध्ये रोजगार नाही, येवल्यामध्ये आदिवासी मुलांसाठी रोजगार नाही, आज नांदगावमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे, चांदवड मध्ये आहे। आम्ही हा पाण्याचा सर्व दुष्काळी भाग शेतकऱ्यांसाठी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना आता नाराज व्हायची टेन्शन घ्यायची नाही, फक्त एक बार तुम्ही फक्त गुलाब बर्डे दादांना निवडून आणा, तुमच्या सर्व भागाचा दुष्काळ हटवून देऊ, हा आम्ही गॅरंटी देतो तुम्हाला। मी सांगतो का की मी दीपक बर्डे शबरी माता अध्यक्ष त्यांच्या बरोबर आहे। तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त एक बार फक्त आमच्यावर विश्वास ठेवा। आता बोगस नेत्यांवर तुम्ही विश्वास ठेवला, एक बार फक्त तुम्ही गुलाबदादांवर विश्वास ठेवा आणि त्यांची निशाणी आहे बॅट आणि 5 नंबरला आपलं चिन्ह आहे। ज्यावेळेस त्या ठिकाणी माझ्या बहिणी जातील, आजोबा जातील, आजी जातील, भाऊ जातील, त्या ठिकाणी बघा 5 नंबरला वर्ण आपलं त्या ठिकाणी निशाणी आहे बॅट आणि या बॅटीला तुम्हाला निवडून आणायचं एवढी नम्र विनंती करतो आदिवासी बांधवांना। आपल्याला नोकऱ्याची गरज असेल, आपल्याला आज तुम्ही विचार करा, आज तुम्हाला पाण्याची गरज असेल, त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना त्यांची शेती सुधारायची असेल आणि तुमचे प्रश्न असेल जे 100% तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील। फक्त तुम्ही एकदा गुलाबदादांना निवडून द्या, एवढी माझी नम्र विनंती आहे। जय आदिवासी, जय भीम, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज। जय आदिवासी।